नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. जुनाट आजार, पोटाचे आजार, गुडघेदुखी, सांधेदुखी, कंबरदुखी, बीपी, शुगर, कफ, मूळव्याध, हातापायात मुंग्या येणे, डोळ्यांचे आजार, स्पॉन्डिलोसिस अशा अनेक जुनाट आजारांवर विना ऑपरेशन, विना दुष्परिणाम, कायमस्वरूपी उपचार करणारे डॉक्टर शार्दूल ससे यांचे गांधीनगरमधील मोहिते मळ्यात असणाऱ्या आरोग्य ॲक्युपॉइंट सेंटरमध्ये दुपारी 4 ते रात्री 9 या वेळेत आणि कोल्हापूर कळंब्यातील दत्तोबा शिंदे नगरामध्ये दररोज सकाळी 7 ते दुपारी 1 वाजेपर्यंत अवश्य भेट द्या. हातकणंगले तालुक्यातील मानक शिक्षण प्रसारक सेवा मंडळ कोडोली संचलित कर्णबधीर विद्यालय पेठवडगाव येथे जागतिक दिव्यांग दिनानिमित्त सप्ताहभर विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. दिव्यांगांना समान संधी, अधिकार आणि समाजात उन्नतीची संधी मिळावी या उद्देशाने कार्यक्रम राबवण्यात आले. शहरातून जागरूकता रॅली काढण्यात आली. विद्यालयातून निघालेली ही रॅली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक आणि नगरपालिका चौकातून मार्गक्रमण करत होती. नगरपालिका चौकात नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सुमित जाधव यांच्या उपस्थितीत कर्णबधीर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी समाज प्रबोधनात्मक पथनाट्य सादर केले. यानंतर मुख्याधिकारी यांनी विद्यार्थ्यांना खाऊ वाटप केले. सप्ताहात विविध स्पर्धा, चित्रकला, रांगोळी, वाचन, वक्तृत्व, निबंध आणि हस्ताक्षर ह्या संपन्न झाल्या. दुपारच्या सत्रात पेठवडगाव तालुका विधी सेवा प्राधिकरण आणि वकील बार असोसिएशन यांच्या वतीने कायदेविषयक जनजागृती शिबिर घेण्यात आले. यावेळी दिवाणी न्यायाधीश तथा विधी सेवा प्राधिकरण अध्यक्ष श्रीनिवास कुलकर्णी यांनी दिव्यांगांचे कायदे, हक्क आणि उपलब्ध सुविधा व शासकीय योजनांबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यक्रमास विद्यालयाच्या मुख्याध्यापिका मनीषा शिंदे, शिक्षक वर्ग, पालक, विद्यार्थी आणि वकील मोठ्या संख्येने उपस्थित होते. नमस्कार. आज आम्ही इथे सर्वजण जागतिक दिव्यांग दिन 3 डिसेंबर पासून हा सप्ताह सुरू झालेला आहे. तर या सप्ताहानिमित्त आज आमचे मानस शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कर्णबधीर विद्यालय पेठवडगावचे विद्यार्थी जनजागृती रॅलीसाठी इथे उपस्थित आहोत. तर आमचे हे सर्व दिव्यांग बांधव कर्णबधीर विद्यार्थी आज समाजाला सांगू इच्छितात की आम्हाला समान संधी मिळावी या उद्देशाने आम्ही आज इथे जनजागृती रॅलीचे प्रयोजन केले आहे. तर आमच्या या रॅलीस नगर परिषदेचे सीओ साहेब येथे उपस्थित आहेत, तसेच त्यांचे कर्मचारी येथे उपस्थित आहेत. या सर्वांनी आम्हाला अनमोल असे सहकार्य केले आणि आजच्या या रॅलीमध्ये आमचे दिव्यांग कर्णबधीर विद्यार्थ्यांचे पालक त्यांनी आज सुंदर असे पथनाट्य येथे सादर केले की त्या पथनाट्यामधून त्यांचं समाजाला एकच सांगणं होतं की हे दिव्यांग जरी असतील, कर्णबधीर असतील तरी कमी नाही आहेत, तर हेही पुढील शिक्षण घेऊ शकतात, यांचं वैवाहिक जीवनही आनंदात जाऊ शकतं. तर हे सर्व सांगण्यासाठी, समाजाला जनजागृती देण्यासाठी आज आम्ही येथे उपस्थित आहे. धन्यवाद. शिवसिद्ध न्यूजसाठी पेठवडगावहून प्रतिनिधी विकास कांबळे.